पण तरी नाटकांशी बराच चांगला संबंध ठेवला असतो. अगेन मी जसं म्हटलं संबंध मला वाटतं मी ठेवल्यापेक्षा नाटक या माध्यमाने माझ्याशी चांगला संबंध ठेवला असं मला वाटतं. कारण कोणाच्या कृपेने माहित नाही, कोणाच्या आशीर्वादाने माहित नाही, पण माझं 2011 पासून आज 2025 आलंय. या 14 वर्षात एकही वर्ष असं नाही जेव्हा मी नाटक करत नव्हतो. आणि त्यात माझं काही क्रेडिट आहे असं मला वाटत नाही. कारण का पहिलं नाटक ज्या पद्धतीने माझ्याकडे आलं तितक्याच सहज ही पुढची नाटकं येत गेली. मग ती नाटकं करत असताना जी माणसं जोडली गेली, मग तो अद्वैत तर आहेच भाऊ, तर ते आमचे निर्माते नाटकाचे नंदू कदम असतील. तिसरं नाटक ज्याच्यावर काम करतोय को ऍक्टर म्हणून उमेश असेल. सो करेक्ट टीम मेंबर आहेत, टीम प्लेयर्स आहेत. हा जो एक म्युच्युअल फिलिंग आहे आमच्यात, त्यासाठी असे देवाच्या कृपेने मला असे जाऊन प्रयत्न करावे लागले नाहीये अजून तरी. यापुढे लागतील तेव्हा अर्थात तयारी असेल, कारण या माध्यमावर माझं खूप प्रेम आहे. मगाशी आम्ही दोघं ऍक्च्युअली बोलत होतो गाडीतून माध्यमावर असलेलं प्रेम, की मी गेली 30 वर्ष सातत्याने टेलिव्हिजन करते. सो मला अनेक वेळा लोक विचारतात की अरे कंटाळा नाही काही येत तुला, की इतकं कंटिन्युअसली मी डेली सोप्स करत असते. मीही विचार करते की खरंच येतो की नाही येत मला कंटाळा. पण खरंच नाही येत मला कंटाळा, तर मी उगाच नाही म्हणू शकत बिकॉज 4 लोक म्हणतात की अरे यार